वर्धेला महाराष्ट्र राज्य संगणक ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना यांचं आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाला वर्धा जिल्ह्यातल्या जवळपास किती ग्रामपंचायतीचे लोक आहेत? 527 ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक इथं आंदोलनाला बसले आहेत. पाहून घ्या, हे एवढे सगळे लोक इथं आंदोलन करून राहिले. यांची मागणी आहे का आम्हाला परमनंट करण्यात यावं. ठीक आहे, याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मध्ये दुरुस्ती करावी आणि जसं ग्रामसेवक पद निर्माण केलं तसं हे लोक आता यांनी छत्रपती शिवाजी महाराज जे कृषी सन्मान योजना होती त्याच्यात कर्जमाफी दिली, त्याचे सगळ्याचे फॉर्म भरून घेतले. शासनाने यायले तोंडी सांगितलं का तुम्हाला 40 रुपये फॉर्म प्रमाणे पैसे देऊ, यायले 1 रुपया फेकून नाही मारला शासनानं. त्याच्यानंतर पीक विमाचे फॉर्म भरले, त्याचंही कमिशन फेकून नाही मारलं. यायले भिकाऱ्यासारखे 7,000 रुपये हातात देते, 7,000 रुपयात किराणा नाही येत या जमान्यात. ठीक आहे, यायनं प्रपंच कसा चालवावं, लेकराचं शिक्षण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर रोजचे पेट्रोलचे पैसे लागते, पोराच्या गाडीले शिक्षणाचा खर्च आहे, दुधाची चंदी आहे. दिवसभर जर हिशोब काढतो म्हणलं तर प्रत्येक ठिकाणी पैसे लागते. सारे ढोंग करता येते, पैशाचं ढोंग करता येत नाही शासनाने. ठीक आहे, यायच्या जर जागा परमनंट केल्या तर त्या परमनंटच्या पगारातून, कोणत्याच पगारातून जे हे लोकप्रतिनिधी आहे यायले गल्लोऱ्या, कमिशनच्या गल्लोऱ्या खाता येत नाही. यायले सिमेंटचे रस्ते बांधले, ठीक आहे, नाल्या बांधल्या तर तिथून दुधावरची मलाई खाता येते. आणि म्हणून हे अशा भरत्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरल्या तर त्या जो कॉन्ट्रॅक्ट गेले त्यांना त्याच्याकडून गल्लोऱ्या खाता येते. म्हणून हे आजही मागच्या किती वर्षापासून काम करत आहे तुम्ही? 12 वर्षापासून हे काम करून राहिले कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे एका खाजगी कंपनीला आहे आणि तिच्याकडून हे नुसता गल्लुऱ्या खाते. उलट काही करायचं असेल तर हे शासनाने सरळ शासन यायला धमक्या देते, PDO धमक्या देईन, CO धमक्या देईन, तुम्हाला नोकरीवरून काढून टाकू आम्ही, तुमच्या पगारात कपात करू. आता हे आंदोलनाने बसले तर जेवढे दिवस तुम्ही आंदोलन करा म्हटले त्याच्या पगारातून एक, ठीक आहे, वर्धा व्हिडिओ म्हणजे, ठीक आहे, वर्धेच्या जिल्हा परिषदनं जे हे काढलं, लेटर काढलं आणि यायले म्हणजे तुमच्या पगारातून पैसे खाते. म्हणजे याच्या बापाच्या घरचा पैसा आहे का? यायले अधिकार आहे का पगार काटाचा? ठीक आहे, आणि म्हणजे सरळ हे नुकसानबाजी करून राहिले, यायले कोणताही अधिकार नाही आहे. या भारतात तुमच्यावर अन्याय होत असेल तर भारतीय संविधान म्हणते का तुम्हाला राज्यघटनेच्या कलम 19 नुसार तुम्हाला आंदोलन करता येते, निदर्शने करता येते, आपले मत मांडता येते भाषणातून, विचारातून आणि बोलण्यातून. त्याच्यामुळे यायले पगार नाही आहे पगार टाकाचा. ठीक आहे, हे कोणताही सरकारी अधिकारी असो त्याचे नोटीस पुढे ऐकायचं नाही, कारण हे तुम्हाला अशा धमक्या दिल्या आतापर्यंत. त्याच्यानंतर 14वा आणि 15व्या वित्त आयोग जो आहे त्या 14व्या 15व्या वित्त आयोगाचे 10% रक्कम हे जे संगणक परिचालक आहे याच्या पगारावर खर्च करायची आहे ना. ठीक आहे, म्हणजे शासनानं गाईडलाईन दिली आहे, परिपत्रक काढलं आहे. तर हे त्याचा पगार डायरेक्ट न काढता कंपनीने कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देते आणि त्याच्यातून गल्लुऱ्या मलाई खाण्याचा प्रयत्न हे करून राहिले. आता माय म्हणणं एवढंच आहे का तुम्ही या लोकांना, ठीक आहे, 7वा वेतन आयोग म्हणते का मिनिमम किमान वेतन हे 18,000 असावं कमीत कमी. यायच्या हातात ठेवते 7,000, यायले मंजूर आहे 12,000, त्याच्यातले 5,000 गायब करते. 7,000 TDS कापते 70 रुपये आणि तोही वापर भेटत नाही. त्याच्यात मध्ये TDS पाहिजे असेल तर तुम्ही इन्कम टॅक्स भरा. त्याचे इन्कम टॅक्स 12×5 = 60, 12×7 = 12×7 = 84, वर्षभराचं उत्पन्न 84,000 आहे. इन्कम टॅक्स भरासाठी पाहिजे 2.5 लाख. ठीक आहे, आता कुठून आणायची? हेंड्रीन प्यायचं का म्हणा? ठीक आहे, तर त्याच्यामुळे शासन ते TDS कापून बी तुमच्या पैशावर, ठीक आहे, दट्टे आणत आहे. म्हणणं एवढंच आहे शासनाने का तुम्ही येणाऱ्या अधिवेशनात महाराष्ट्र शासनानं, ठीक आहे, तिथेही अधिवेशनावर तुम्ही मोर्चा घेऊन जा. जर शासनानं लवकरात लवकर 2 दिवसात अधिवेशनाच्या तुमच्यावर निर्णय घेतला नाही तर तुम्ही आंदोलन असंच रेटत राहा. तुमच्या पगारात वाढ नाही पाहिजे. तुम्ही म्हणा का आम्हाला, ठीक आहे, माझी मागणी आहे शासनानं काही, हे जे लोक इथं आंदोलन करून राहिले महाराष्ट्रभर संगणक परिचालक ग्रामपंचायत यांच्या आंदोलनाला न्याय द्या आणि तुम्ही यांना परमनंट बेसवर घ्या आणि यांना क्लास 4चा पगार, किमान वेतन आयोग 18,000, PF, महागाई भत्ता आणि आरोग्याच्या सुविधा या सगळ्या द्या. कारण या लोकांनी कोरोनाच्या काळातही काम केलं आणि ग्रामपंचायतमध्ये जन्माच्या दाखल्यापासून, ठीक आहे, विवाहाच्या नोंदीपासून आणि कोणताही ग्रामपंचायतचा ठराव किंवा एखादं, ठीक आहे, ग्रामपंचायतले जिल्हा परिषदले काही कागदपत्र सादर करायचे आहेत हे सगळे तुम्ही तयार करून देता, ग्रामसेवकाच्या बरोबरीनं काम करता. म्हणून माझी मागणी आहे
या महाराष्ट्र शासनाने का येणाऱ्या अधिवेशनात यांच्यावर परमनंट इलाज करा आणि या सर्वांना परमनंट करा का जेणेकरून ठीक आहे यांना किमान वेतन वाढ भेटली पाहिजे आणि किमान वेतनवाढीप्रमाणे क्लास 4चा पगार तुम्हाला भेटला पाहिजे आणि तो 15 वित्त आयोगाचा पैसा त्या ठीक आहे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या घशात न टाकता तो शासनानं यायच्या हाती द्यावा म्हणजे जेणेकरून तो पैसा तुमच्या चांगल्या सत्कर्मी लागेल म्हणून शासनानं हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री 2 लागले आम्हाला अजित पवार ठीक आहे तर यायनं लवकरात लवकर या प्रश्नाले ठीक आहे हात लावावा आणि तुमचा प्रश्न निकाली लावावा ठीक आहे तुम्ही आंदोलन असंच रेटा मी अधिवेशनात तुमच्या आंदोलनाला भेट द्यायला येतो धन्यवाद आणि थांबतो